नमस्कार, मी प्रमिला झांबरे। तर आज मी 2 किलोच्या प्रमाणात बटाट्याची भाजी बनवायला लागली। त्यासाठी 2 किलो बटाटे मी शिजवून घेतली, ती छान अशी मऊ शिजली ती। तर ह्याला आता आपण कट करून घेऊया अगोदर। तर ही बटाट्याची मी फोडी करून घेतल्या। त्या फोडणीसाठी बघा इथे 4 मोठे कांदे चिरून घेतलेत, 4 टमाट्याचे मस्तपैकी पेस्ट करून घेतली। इथं खोबरं, कोथिंबीर आणि लसूण बारीक करून घेतलेलं आहे। थोडीशी मटकी मी उकळत्या पाण्यातून काढलेली आहे। कढीपाला घेतलाय फोडणीसाठी, छोटे 1 वाटी लसूण घेतलाय, 1 मोठा चमचा मोहरी घेतली, 1 मोठा चमचा जिरे आहे, थोडासा गरम मसाला आणि मॅगी मसाला आहे। इथं काळा तिखट आणि लाल चटणी 1-2 चमचे मी घेतलेले आहे। तर मी एक पातेलं ठेवलेलं आहे, त्यात मी तेल ओतून घेते फोडणीसाठी। तर आपल्याला तेल जरा भरपूरच ओतावं लागेल। आता छान असं तेल तापलेलं आहे। तर तेल तापल्यावर अगोदर आपल्याला जिरी मोहरी टाकून घ्यायची आहे। जिरी मोहरी छान अशी तडतडली आहे। तरी खोबरं आणि लसूण कोथिंबीर आहे। तर मी कांदा टाकून घेते। कांद्याबरोबर ती पण पेस्ट छान अशी भाजली जाते। तर अगोदर मी कांदा टाकायला पाहिजे होता, माझ्याकडनं खोबरं लसूणची पेस्टचीच वाटी आली, त्याच्यामुळे मी अगोदर ती टाकली वाटी। तर आता कांदा छान असं तळूस तर मी दुसरे कुठलेच मसाले ह्यात टाकत नाही। तर एक 10 मिनिटं ही कांदा तळायला गेले। तर अगोदर मी कांदा टाकायला पाहिजे होती, ती कोथिंबीर टाकल्या, तर तुम्ही अगोदर कांदा टाका। तर 1 वाटी लसूण घेतलेला आहे, हे लसूण पण मी छान असं तेलात लाल होस तर भाजून घेते। याला लसूण छान असं तेलात झालेलं आहे, मी कढीपाला टाकून घेतलेला आहे। सुरुवातीला कढीपाला टाकला की तेलात लई तडतड करतो, म्हणून मी आत्ता टाकून घेतलेलं आहे। ही टमाट्याची पेस्ट केलेली आहे, ह्याला पण आपल्या चांगल्याला 5 मिनिटं ह्याला मिक्स करून घ्यायचं। तर बघा छान असं तेल सुटूस तर मी टमाटर छान असं 10 मिनिटं हलवून घेतलेलं आहे। तर ही मटकी मी हळद मीठ लावून वाफलून घेतली 1-2 मिनिटं, ती पण आता ह्याच्यात मिक्स करून घेते। थोडेसे मसाले टाकून घेते। मसाले पण छान असं मिक्स करून घेते। थोडीशी हळद टाकून घेते। तर छान असं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। आता मी बटाटे टाकून घेते। तर आता ही बटाट्याची फोडी मी ह्यात टाकून घेते। छान असं मिक्स करून घेते। ह्यात आपल्याला जास्त पाणी वतायचं नाही, थोडंसंच पाणी वतायचं आहे। मी थोडं पाणी कोमट करून घेतलेलं आहे। तर मी चवीनुसार मीठ टाकून घेते आणि पाणी एकदाच ओतलंय, आता पाणी ओतत नाही, फक्त आपल्याला भाजी उकळून घ्यायची आहे। तर भाजी छान अशी उकळली आहे, थोडीशी मी वरून कोथिंबीर टाकून घेते चिरलेली। तर बघा मस्तपैकी मी आज बटाट्याची भाजी 2 किलो बटाट्याची आणि थोडा रस्सा केलेला आहे। अशा प्रकारे मी भाजी आज बनवून घेतली। तुम्हीही करून बघा। माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा।